नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल. बघा मित्रांनो, व्हिडिओ सिरीज सुरू करा असं सांगितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान हा व्हिडिओ भेटून जाईल. विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये GK आणि करंट अफेअर्स. GK म्हणजे इतिहास, भूगोल याच्यावरचे प्रश्न आणि विज्ञान वगैरे, आणि करंट अफेअर्स चालू घडामोडी सध्याच्या ज्या होत्या त्या डेली मी अपडेट करून देत जाईल या व्हिडिओमधून. तर बघा, जास्त विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे व्हिडिओचा, बघा आपला. मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? काय ठरले आहे तर व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे ते देशातील. बघा कितवं राष्ट्रीय म्हणजे उद्यान आहे. 58वं राष्ट्रीय उद्यान आहे. मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान आहे ते देशातील 58वं राष्ट्रीय उद्यान आहे आणि मध्य प्रदेश राज्यात आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा, बघा. आशिया महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे? बघा, आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, त्यात इराणला हरवून भारतानं अजिंक्यपद पटकावलेलं आहे. तर त्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद भारताने 5व्यांदा पटकावलं आहे. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा इराण येथे आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. वर्धा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची तर कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा. साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार टिंबटिंब यांना जाहीर झालेला आहे. तर तो सुदर्शन आठवले यांना जाहीर झालेला आहे. कोण? सुदर्शन आठवले यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 5 नंबरचा. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने T-72 रणगाड्याच्या इंजिन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर तो कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर रशियासोबत करार केलेला आहे. आणि आपण जास्तीत जास्त सामग्री म्हणजे युद्ध सामग्री कोणाकडून घेतो? तर रशिया या देशाकडूनच घेतो बघा मित्रांनो. तर तो आपला एक चांगला मित्र देश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या टिंबटिंबचे अनावरण केले आहे. तर कशाचं? रुपे क्रेडिट कार्ड म्हणजे किंवा रुपे कार्डचं अनावरण केलेलं आहे बघा. कशाचं? रुपे कार्डचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याच्यावर छायाचित्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे? बघा, कोणत्या संघाचं? तर सगळ्यांनाच माहिती आहेत, क्रिकेटप्रेमी आहेत सर्वच पाहणारे व्हिडिओ. तर त्यातला न्यूझीलंड या देशाला हरवून आपण काय जिंकलेलं आहे? तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची जिंकलेली आहे. आणि ICC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025चा अंतिम सामना कुठे किंवा टिंबटिंब येथे पार पडला? तर तो दुबई येथे पार पडला. जर भारत फायनलला गेला नसता तर तो पाकिस्तानमध्ये पार पडला असता. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न नाही थोडी माहिती आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार रचिन रवींद्रला मिळालेला आहे. तो कोणाचा आहे? तर न्यूझीलंड या देशाचाच आहे. आणि रचिन रवींद्रला काय मिळालेलं आहे? तर मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. विराट कोहलीला विराट कोहली हा 550 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याच्या अगोदर सचिन तेंडुलकर यांनी खेळलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने 7वे ICC जेतेपद पटकावले आहे. की तो 7वं ICCचं पटकावलेलं आहे. आणि चॅम्पियन ट्रॉफी 3ऱ्यांदा जिंकलेली आहे. बघा इथं आहे ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे किंवा रोहित शर्माला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न त्याचीच माहिती आहे बघा. 3 वेळा ICC चॅम्पियन ट्रॉफी पटकावणारा पहिला संघ कोण आहे? तर भारत हा देश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा. भारताने स्टार्टअपच्या क्षेत्रात जगात कितवे स्थान प्राप्त केले आहे? तर कितवं स्थान प्राप्त केलेलं आहे? 3रं स्थान जगात प्राप्त केलेलं आहे स्टार्टअपच्या
क्षेत्रात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा, जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताचे 133 देशामध्ये कितवे स्थान आहे? तर ते 39वे स्थान आहे. बघा की तो 39वे स्थान आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, फेडरल बँकेने ब्रँड अँबॅसेडर म्हणून टिमोटिम यांची निवड करण्यात केलेली आहे. बघा कोणाची निवड केलेली आहे? विद्या बालन यांची निवड केलेली आहे. कोणी? फेडरल बँकेने ब्रँड अँबॅसेडर म्हणून विद्या बालन यांची नियुक्ती केलेली आहे किंवा निवड करण्यात आली आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या AI पॉवर्ड सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अमिताभ मुखर्जी यांची कशाची? नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सफल आणि जी मैत्री योजना कोणत्या राज्यात लॉन्च केलेली आहे? ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे त्यांचं राज्य आहे गुजरात, त्यातच ती सुरू केलेली आहे. तर कुठे? जी सफल आणि जी मैत्री योजना कोणत्या राज्यात लॉन्च झालेली आहे? तर गुजरात या राज्यात सुरू केलेली आहे. आपले पंतप्रधान यांनी सुरू केलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा, ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 2025 रिपोर्टनुसार LIC जगात कितवा मजबूत ब्रँड बनलेला आहे? बघा, ब्रँड फायनान्स इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्सच्या ब्रँड असणाऱ्या कंपन्या आहेत, त्यात 2025चा रिपोर्ट आला आहे. त्यात जगात LICनं कितवं तर स्थान मिळवलेलं आहे? तर बघा 3रं स्थान मिळवलेलं आहे. म्हणजे LIC एक चांगला ब्रँड म्हणून पुढं आलेला आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद मित्रांनो.